नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण पालक पराठे करणार आहोत आणि त्यासोबतच छान टोमॅटोची हेल्दी अशी चटणी करणार आहोत. मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही हा मेनू नक्की ट्राय करू शकता. तर मग चला सुरुवात करूया. मी इथे एक जुडी पालक घेतलेला आहे, ते स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि आता आपल्याला हा वाफवून घ्यायचा आहे. तर 1 ग्लास पाणी घातलेलं आहे मी यामध्ये. आता साधारण 3 ते 4 मिनिटात आपला पालक छान वाफवला जातो. तो काढून घ्यायचा आहे. थंड करून झाला की आपल्याला याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे. तर मिक्सरच्या जारमध्ये कोथिंबीर, पालकाची पाने, त्यानंतर आल्याचा तुकडा, 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहे, 10-12 लसूण पाकळ्या आणि जिरं घालायचं आहे. याची छान स्मूथ अशी पेस्ट तयार करायची आहे. आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता पराठे करण्यासाठी पीठ मळून घेऊया. तर यामध्ये मी 2 कप गव्हाचं पीठ आणि पाव कप बेसन घेतलेलं आहे. ओवा घेतला आहे, हातावर क्रश करून घालायचा आहे. बेसनमुळे पराठे छान खुसखुशीत व्हायला मदत होते. चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता तयार पेस्ट घालायची आहे. थोडंसं पाणी घेतलं आहे, मी भांडं धुवून घेतलं आहे. आता त्यामध्ये तीळ घालायचे 1 चमचा आणि तेल घालायचं आहे. आता छान आपण चपातीला जसं पीठ मळतो तशा पद्धतीने, जर गरज असेल तर थोडंसं पाणी घालून आपण हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता सुती कपडा एखादा ओला करून त्यावर झाकून ठेवायचं आहे आणि 15 मिनिटासाठी ह्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. आपली 15 मिनिट झालेले आहेत आणि आता पुन्हा एकदा पराठा लाटण्याआधी हे पीठ छान मळून घेऊया. तर एक मध्यम आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर अशा पद्धतीने हाताने पीठ हलकं करून घ्यायचं आहे, म्हणजे पराठा छान आपला फुलायला मदत होते. आता कोरडं पीठ लावायचं आहे आणि याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे. आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घेऊया. तर मुलांना असे वेगवेगळ्या आकाराचे पराठे दिले की मुलंसुद्धा आवडीने खातात, म्हणून आपण हा त्रिकोणी पराठा लाटून घेणार आहोत. तर तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप किंवा तेल काहीही लावू शकता आणि अशा पद्धतीने याचा त्रिकोणी आकार करून घ्यायचा आहे आणि पुन्हा कोरडं पीठ लावून त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा हलक्या हाताने छान लाटून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचे छान लेयर मोकळे होतात. तर आपला हा पराठा लाटून झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण आणखी एक पराठा लाटून घेणार आहोत. तर हा आपण साईडला ताटात काढून घेऊया. दुसरासुद्धा पराठा आपण अशाच पद्धतीने त्रिकोणी आकार देऊन छान हलक्या हाताने लाटून घेणार आहोत. आता पराठे भाजण्यासाठी तव्याला मी थोडंसं तूप लावलेलं आहे. तवा छान गरम आहे. दोन्ही साईडने छान खमंग असा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि तूप, तेल किंवा मग बटर काहीही लावून तुम्ही हा पराठा छान भाजून घेऊ शकता. आता आपले पराठे झालेले आहेत भाजून. तर याच्यासाठी लागणारी जी चटणी आहे ती तयार करायला घेऊया. तर चटणी करण्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. यामध्ये घेतले आहेत लसूण पाकळ्या, त्यानंतर कढीपत्त्याची पाने, कांदा उभा चिरून घेतलेला आहे, आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, 1 लाल मिरच्या, सुक्या लाल मिरच्या आहे, त्यातल्या बिया काढून टाकल्या आहेत, कोथिंबीर घालायची आहे आणि 1-2 मिनिट कांदा छान मऊ करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी, 1 चमचा साखर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. साखरेमुळे त्याची टेस्ट बॅलन्स व्हायला मदत होते. लाल तिखट घातलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट, थोडीशी हळद घालायची आहे आणि आता हे छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. चटणीला छान थिकनेस येण्यासाठी मी इथे काजू आणि बदाम घातलेले, 2-3 काजू किंवा बदाम तुम्ही अशा पद्धतीने घालू शकता. शेंगदाणे घातले तरीसुद्धा चालू शकतं. तर आता झाकण ठेवून आपण हे छान मऊ होईपर्यंत शिजून घेतलं आहे. ती थंड झालं की आता मिक्सरमध्ये आपण याला छान वाटून घेऊया. आपली ही चटणी तयार आहे. तर मग ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.